हे दृश्य आपण पाहतोय पिंपरीमधली आजपासून शाळा सुरू होत आहेत आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी पिंपरीतील या शाळेत सध्या पोहोचलेले आहेत। विद्यार्थ्यांसोबत त्या संवादही साधणार आहेत। आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत। पिंपरीतली ही दृश्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पिंपरीमधील शाळेत सध्या दाखल झालेले आहेत। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी ही जय्यत तयारी केलेली आहे। आजपासून पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे। सुनेत्रा पवार या पिंपरीतील जिल्हा परिषद शाळेत पोहोचलेल्या आहेत। त्यांचं स्वागत सध्या केलं जातंय। प्रवेशोत्सव सोहळा आज पिंपरी जिल्हा परिषदेत सध्या सुरू आहे। आज उन्हाळ्याची सुट्टी संपून पुन्हा एकदा या शाळा सुरू होत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पिंपरीच्या कान्हेतील शाळेत पोहोचलेले आहेत। विद्यार्थ्यांसोबत त्या थोड्याच वेळात संवादही साधतील आणि ही लाईव्ह दृश्य या ठिकाणची आपण पाहतोय। विदर्भ सोडून आता शाळा सुरू झालेल्या आहेत। विदर्भातील काही भागात अजूनही शाळांना सुट्टी आहे, मात्र आज पिंपरीतील ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या जिल्हा परिषद शाळेत सध्या पोहोचलेल्या आहेत। विद्यार्थ्यांचं स्वागत सध्या केलं जाणार। आज संपूर्ण राज्यभरात प्रवेशोत्सव सोहळा जो आहे तो अगदी उत्साहात पार पडताना आपण पाहतोय। मुख्यमंत्री असतील दोन्ही मुख्यमंत्री असतील हे स्वतः जिल्हा परिषद मनपा शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। विदर्भ वगळता राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे दरवाजे आजपासून पुन्हा उघडलेले आहेत। चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा आता पुन्हा एकदा गजबजू लागणार आहेत। या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात स्मरणीय करण्यासाठी राज्यभर शाळा प्रवेशोत्सव आता साजरा केला जातोय। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये विशेष ही तयारी करण्यात आल्याची आपण पाहतोय। विदर्भात मात्र पावसाच्या वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यात येणार आहेत। विद्यार्थ्यांना फुलं, पुष्पगुच्छ, चॉकलेट आणि शालेय साहित्य देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जाणार आहे। यासाठी हिंदूचा बादशाहमधून आपल्याला छत्रपती झालेच पाहिजे। जी रावसाहेब महाराज, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलीप्रमाणे वाढणाऱ्या या स्वराज्याचा मी अधिपती होता। मी या रयतेचं हित जपण्यासाठी, तिच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन। त्यांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेईन। त्यांचं संगोपन आणि पालन पोषण मायेने करेन। मी जर माझ्या या परम कर्तव्यापासून दिशाहीन झालो तर मी स्वतःच सिंहासनावरून पाय उतार होईल आणि राज्य त्याग करून प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलोत्तंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 श्रीमंत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज की शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो। अधिक उत्सुकतेचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती जी आहे ती दूर करून शाळेविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी या प्रवेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत आज संवाद साधणार आहेत। ही पिंपरीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दृश्य आपण पाहतोय। प्रवेशोत्सव सोहळ्याला स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत। आज विद्यार्थ्यांना फुलं दिली जातील, पुष्पगुच्छ दिले जातील, तसंच विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जाणार आहे। शालेय साहित्य देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल। हा शाळेचा संपूर्ण परिसर जो आहे तो सजवण्यात आलेला आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि शाळेतील वातावरण आनंददायी ठेवण्यावर भर देण्यात आलेला आहे। या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळांमध्ये सकारात्मक आणि चैतन्यमय असं वातावरण निर्माण करणं हा या प्रवेशोत्सवाचा मुख्य उद्देश आहे।
विविध कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवार या पिंपरीतील जिल्हा परिषद शाळेत पोहोचलेल्या आहेत। समोर समोर बघा गजानन पाटील साहेब हेही आपल्या या कार्यक्रमास उपस्थित आहेत। चालू सांगा ओके चला 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 पुढे चला आता चला व्हिडिओ प्लीज चला महाराष्ट्र राज्याच्या माननीय सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। चिमुकल्यांच्या या प्रवेशोत्सवाला महाराष्ट्र राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री हजर झालेल्या त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो, स्वागत करतो। अज्ञानाचा अंधार मिटवून